चालते धन्यवाद. चालते धन्यवाद. आणि वेळेमध्ये आम्हाला तासिका उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चालते सर, ठीक आहे. सर्वांना नमस्कार, गुड इव्हनिंग. सर. नमस्कार सर. गुड इव्हनिंग सर. आज आपल्या तासिकेची वेळ बदललेली आहे. तासिकाची वेळ आपली जी 8 ते 9-10 होती ती आपल्याला आज 9 वाजता उपलब्ध झाली. याआधी इंग्रजी विषयाचा तास झालेला आहे. काहीतरी नाविन्य आज आलेलं आहे तासिकेमध्ये. इंग्रजी, मराठी, मानसशास्त्र. नेहमी मानसशास्त्र आणि मराठी चालू होतं. आज इंग्रजीचं जे काही सुरुवातीचं सेशन झालंय त्यामध्ये नाविन्यता असेलच निश्चित. आणि आपल्याला हे शिकायला थोडस काहीतरी नाविन्य पूर्ण वेगळा अनुभव सुद्धा आलेला असेल. चला, आपण आपल्या आत्ताच्या या विषयाकडे वळूया. इंग्रजी विषयाचं जे काही व्याकरण महत्व होतं ते तासिकेमध्ये झालेलं आहे. आपण आपल्या मराठी विषयाच्या अनुषंगाने आता पुढील तासिकेकडे वळूया. सर्वजण तयार आहात? हो सर. हो सर. काही थकल्यासारखं, थकवा आल्यासारखं वाटत नाही ना? नाही सर. नाही. चला, तर मग आपण आज कालचं उर्वरित जे काही आपलं सेशन होतं अलंकाराचं ते आजच्या या तासिकेमध्ये पूर्ण करूया. अलंकार म्हणजे आपण काल पाहिलेत की अलंकार म्हणजे दागिने. मग हे दागिने माणसांमध्ये जसे असतात, सजीवांमध्ये जसे आपण त्याला रूपरेषा देत असतो, आकर्षकता जशी मिळवत असतो, तशीच आकर्षकपणा भाषेला यावा, तसंच काहीतरी नाविन्य, त्याचं स्वरूप वेगळं वेगळं दिसावं यासाठी भाषेमध्ये दागिने घालतो. मग हे दागिने कुठले? धातू रूपातले नाही तर शाब्दिक रूपातले होते. आणि यामधले आपण काही अलंकार काल पाहिले होते. प्रामुख्याने अलंकाराचे किती प्रकार आपण अभ्यासलेत काल? मुख्य प्रकार किती होते? 2 सर. 2. त्यामध्ये पहिला होता शब्दालंकार आणि दुसरा शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. होता अर्थालंकार. म्हणजे पहिल्या शब्दालंकारामध्ये शब्द महत्वाचे होते, तर अर्थालंकारामध्ये दिलेल्या शब्दाचा अर्थ महत्वाचा होता किंवा त्याच्या भावना महत्वाच्या होत्या, ज्या शाब्दिक रूपामध्ये मांडलेल्या होत्या. मग यामध्ये शब्दालंकारामध्ये आपण 3 प्रामुख्याने प्रकार पाहिले होते. पहिला आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक आणि तिसरा होता श्लेष. 3ही प्रकार पाहिलेत. 3 प्रकारामध्ये पहिल्यामध्ये अनुप्रासमध्ये काय सांगितलं होतं आपल्याला की दिलेल्या अक्षराची पुनरावृत्ती झाली पाहिजे आणि नाद माधुर्य सुद्धा राहिलं पाहिजे. नाद त्याच्यामध्ये लयबद्धता राहिली पाहिजे. मग त्यामध्ये उदाहरण पाहिले होते, बायकात बालिश भाऊ बडबडला, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, दची, पची, गची काही जी पुनरावृत्ती असेल ती अक्षरांची पुनरावृत्ती आपण पाहिली होती. त्यानंतर यमक मध्ये काय, तर ठराविक ठिकाणी शब्द यमक अर्थाने म्हणजे उच्चाराची समानता असली पाहिजे. अर्थाची असेल नसेल माहित नाही, पण उच्चाराची समानता त्या ठिकाणी वाटली पाहिजे. असं जे काही होतं ते यमक प्रकारामध्ये, यमक या अलंकारामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळालं. त्यानंतर तिसरा प्रकार होता आपला श्लेष. श्लेष मध्ये काय होतं? श्लेष या शब्दाचा अर्थ काय होता? श्लेष एकाच शब्दाचे 2 अर्थ सर. एकाच शब्दाचे 2 अर्थ घ्यायचे होते. मग आपण इथं पाहिले होते सुमने, नवरी, त्याच्यानंतर सुपारी लागते का, यष्टी लागते का, मित्राचे उदयाने कोणाला आनंद होत नाही, असे काही शब्द वाक्य आपण या ठिकाणी अभ्यासलेले होते. मग याच्यानंतर पुढे आपण हे 3 प्रकार मुख्य जे होते शब्द अलंकाराचे हे झाल्यानंतर गेलो होतो अर्थालंकाराकडे. अर्थालंकारामध्ये वेगवेगळे प्रकार पाहिले. अर्थालंकार हे त्या दिलेल्या रचनेच्या अर्थानुसार होते. मग अर्थालंकारामध्ये सगळ्यात आनंददायी आणि हास्यात्मक जो अलंकार होता आपल्याकडं तो आपण काल पाहिला होता अतिशयोक्ती. बऱ्याच जणांना ते उदाहरण पाहिले की हसू सुद्धा आलेला होता आणि हास्यात्मक भूमिकेचं उदाहरण अतिच केलं होतं. त्या अलंकारामध्ये काहीतरी अतिवर्णन केलेलं होतं आणि त्या अतिप्रसंगाला अनुसरूनच तो अतिशयोक्ती असं त्याचं नाव सुद्धा ठेवलेलं होतं. म्हणजे ही उदाहरणे सर्व पाहिलीत. त्यामध्ये चेतन गुणोक्तीपर्यंत आपण आलो होतो. चेतन गुणोक्ती म्हणजे काय सांगितलं होतं की निर्जीव वस्तू ह्या सजीवाप्रमाणे किंवा मनुष्याप्रमाणे कृती करतात असं या ठिकाणी सांगितलं होतं. मग काल ते कटी खांद्यावर कुटुंबावर चल इथे फणसा कटी खांद्यावर घेऊन बाळे, म्हणजे एखादा कुटुंब प्रमुख जसं लेकरा बाळांना सांभाळतो तसं त्या फणसाचं वर्णन केलेलं होतं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण पाहिलं होतं, चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा काही केल्या खंत कर्या फुलेना.
म्हणजे चाफा रुसून बसला असा आपण समजा, किंवा चाफा मेला असं एक त्याला विनोदात्मक सुद्धा घेतलं होतं. म्हणजे चाफ्याचं जे काही वर्णन असेल ते मनुष्य गुणधर्माप्रमाणे, म्हणजे एखाद्या वेळेस ज्यावेळेस माणसाला राग येतो किंवा माणूस एखाद्या भावनेतून रुसून बसतो किंवा फुगून बसतो, त्यावेळेस असं वर्णन ज्या ठिकाणी असते त्या भाषिक शब्दकृतीला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. इथपर्यंत येऊन थांबलो होतो. मग त्याच्यामध्ये अनन्वय पाहिला. अनन्वय मध्ये काय होतं? अनन्वय म्हणजे फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीसारखं किंवा त्याच्याच ठिकाणासारखं त्याच गुणधर्माचं असलेले व्यक्तिमत्व किंवा त्याच याच्यानुसार जी काही रचना असेल ती रचना कायमस्वरूपी असली पाहिजे. मग ही रचना कोणती होती? की आहे एक जगती ताजमहल तू त्याच्या परी, म्हणजे ताजमहालाचं वर्णन केलं होतं. अशा प्रकारची काही उदाहरणं आपण अनन्वयामध्ये पाहिली होती. आज आपण पुढच्या अलंकाराकडे वळूयात. पुढचा अलंकार जो काही आहे तिथून आता अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास या अलंकाराकडे आपण आलेले आहोत. अर्थांतरन्यास म्हणजेच काय? तर लक्षात घ्या, अर्थांतरन्यास याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे. मग हा अर्थांतर कसा काढायचा, अर्थ कसा काढायचा आणि या अर्थाचं महत्व काय घ्यायचं हे सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक ठरते. मग इथं दिलेली व्याख्या पहिल्यांदा पाहूया. एखाद्या सामान्य विधानाच्या स्मरणार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो त्यास अर्थांतर अलंकार असे म्हणतात. म्हणजे काय करायचंय, एखादं साधं उदाहरण द्यायचं आणि त्याच्यावरून मोठं काहीतरी दाखवायचं, किंवा एखादा मोठी घटना दाखवायची पण उदाहरण साधं घ्यायचंय, असं जेव्हा आपल्याकडे असते त्यावेळेस हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. म्हणजे जर सत्यस्थितीला अनुसरून किंवा एखाद्या आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाला जर वर्णन करायचं असेल तर मग एखादा सामान्य सिद्धांत म्हणजे सामान्य विधान वापरायचं आहे आणि त्या विधानावरून त्या समर्थनावरून विशेष उदाहरणाची दखल घ्यायची. किंवा जर सुरुवातीलाच विशेष उदाहरण दिलेलं असेल तर त्याच्यावर सामान्य सिद्धांत काढायचा आहे. मग हा अर्थांतरन्यास. अर्थांतर या शब्दातच आहे. अर्थांतर म्हणजे काय? वेगळेपणा दाखवायचं. साधी गोष्ट द्यायची त्याच्यातून वेगळा अर्थ दाखवायचा, किंवा वेगळी गोष्ट एखादी महत्वाची सांगायची आणि त्याच्यातून सामान्य अर्थ घ्यायचा. असं हे जे काही वर्गीकरण आहे हे आहे अर्थांतरन्यास या प्रकारांतर्गत. मग इथं पहिलं उदाहरण दिले पहा. कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समय येता कोण कामास येतो. ज्यावेळेस मनुष्याला अवघड प्रसंग, मनुष्य असो प्राणी असो, अवघड प्रसंग जर आला किंवा अवघड कठीण काळ जर समोर आला तर मदतीला त्यावेळेस कोणीही येत नाही. मग अशी जी स्थिती असते ही स्थिती सामान्य उदाहरणावरून विशेष दाखला दिलाय, म्हणजे विशेष प्रसंग ओढवलाय. कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समयात अडचणीच्या वेळी कोणीही कामी येत नाही असं या ठिकाणी वर्णन दिले आहे. आता दुसरं पहा. अत्युच्चपदी थोर बिघडतो हा बोल आहे खरा. जर एखादा व्यक्ती मोठ्या पदावर गेला, अतिउच्च पदी गेला एखादा व्यक्ती, मग तो कितीही चांगला असेल, त्याचे सद्गुण कितीही चांगले असतील, पण तरीही तो काय होतो, काही कालानंतर बिघडतो. म्हणजे काय? त्याला त्या पदाची एक गर्व चढू शकतो किंवा त्या पदाचा त्याला रुबाब दाखवता येऊ शकतो किंवा त्या पदाच्या रुबाबानुसार तो आपलं वर्तन सुद्धा बदलू शकतो. म्हणून इथं वर्णन केलंय अर्थांतरन्यास अंतर्गत की अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. म्हणजे जर एखादा व्यक्ती मोठ्या पदावर गेला तर तो कितीही सज्जन असला किंवा इतर बाबीमध्ये जरी त्याचं लक्ष असलं तरीही तो काय होऊ शकतो, बिघडून जाऊ शकतो. तिसरं उदाहरण पहा. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुटले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. म्हणजे पहा, जसं फूल गळलं तर फळ निर्माण होते, फुलापासूनच काय होते, फळाची रचना होते. बीज जर खाली जमिनीमध्ये रुतलं तरच त्याच्यातून अंकुर डौलू लागतात, त्याचं झाडामध्ये रूपांतर होऊ शकते. तेल जर जळालं तरच वातीचा उजेड, ज्योतीचा उजेड पसरू शकतो, आणि जर तेलच नसेल तर ज्योत जळणार नाही. मग तसंच का मरणी अमरता ही न खरी. मग जसं मरण जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस मरणारच आहे, मग मरणी अमरता म्हणजेच काय, मेल्यानंतरही जर आपण अमर राहत असेल तर हा दाखला देण्यासाठी तिथं अर्थांतरन्यास केलेला आहे. जसं आपण एक उदाहरण म्हणतो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कीर्ती रूपे म्हणजे त्याची कीर्ती मागं राहिली पाहिजे. आता ही जी काही रचना असेल ही रचना मला सांगा, कीर्ती रूपे उरावे म्हणजे कुठल्या स्थितीनंतर कीर्ती उरायची आहे, मेल्यानंतर, मरावे नंतर, म्हणजे मरणाच्या नंतर त्याची कीर्ती उरायची आहे. मग आधी मरावं लागल. कीर्ती जर सत्यात आपल्याला ठेवायची असेल, त्याच्यावर नंतरही त्याची कीर्ती जागृत ठेवायची असेल तर आधी मरावं लागेल, मग चांगलं काम करून मरावं लागेल. काहीतरी त्याच्यातून अर्थ दाखवलेला आहे. मग फुल गळलं नाही तर फळ होणार नाही, बीज जर नाही टाकलं जमिनीत तर त्याचं झाड होणार नाही,
तेल जर जळलं नाही तर ज्योत पाजळणार नाही. आणि असंच जर मग आपण मेल्याशिवाय कोणी अमरही होणार नाही, असं जे काही वर्णन असेल ते वर्णन अर्थांतरन्यास या अलंकाराच्या अंतर्गत आपल्याला पाहता येते. म्हणजे साध्या साध्या उदाहरणावरून मोठा नियम सांगायचा, जसं फुल गळलं तरच फळ निर्माण होईल, बीज टाकलं तरच झाड निर्माण होईल, असं ही रचना जी काही असेल अलंकार स्वरूपातली ती असते अर्थांतरन्यास. त्यानंतर पुढचा प्रकार आहे स्वभावोक्ती. स्वभावोक्ती म्हणजे एखाद्या स्वभावाचं वर्णन करायचं. स्वभावोक्ती त्याचा नावच आहे स्वभाव, स्वभाव याच्यामध्ये दिलेला आहे. मग जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू वा प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. कोणत्याही व्यक्तीचं, प्राण्याचं, वस्तूचं, स्थळाचं जशीच्या तसं, अगदी जशीच्या तसं वर्णन करायचं असेल तर हे वर्णन जे आपण करतो त्याला म्हणायचं स्वभावोक्ती अलंकार. जशीच्या तसं हुबेहूब प्रसंग वर्णन करायचं त्या व्यक्तीचं, मग या वर्णनाला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणता येईल. दिलेली उदाहरणे पाहूया. अंगवक्र अधीरधरी पावा, गोपवेश हरी तोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा. तीन मुळीचे हे 3 चरणांचे एक अभंग स्वरूपातील किंवा गवळण स्वरूपातील उदाहरण दिले. अंगवक्र अधरी पावा. पावा म्हणजे काय बरं? पावा, पावा म्हणजे काय? सांगा, पावा म्हणजे काय? पावा हा समानार्थी शब्द कुठल्या याला वापरला जातो? पावा. एक तुम्ही भजन किंवा गाणं ऐकलं असेल, वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, असं काहीतरी ऐकला का कृष्णाच्या संबंधी? वाजवी तो पावा तो हा, पावा म्हणजेच बासरी. मग इथं पहा, अंगवक्र. अंगवक्र, वक्र म्हणजे कसं? न्यूज वाकडा. वाकडा. वाकडा त्या दिवशी उदाहरण सांगितलं होतं, वक्रतुंड, ज्याचं तोंड वाकडं आहे किंवा सोंड वाकडी आहे. मग अंगवक्र म्हणजे आता कृष्णाची जी रचना आहे पहा, कृष्ण जसा उभा राहतो, कसा उभा राहिलेला आहे कृष्ण बासरी वाजवताना? एका पायाची अशी बीडी घातलेली, आडी घातलेली 2 पायांची आणि थोडासा वाकडा झुकलेला आहे की नाही? अधरी धरी पावा म्हणजे हातामध्ये काय धरलेला आहे? असा अधर पावा म्हणजे बासुरी धरलेली आहे. गोपवेश हरितोची जपावा. गोपवेश म्हणजे गोपिकेचा वेश, गोपिका त्याच्या भोवती थांबलेल्या आहेत. वाम बाहूवर गालही डावा. मग वाम बाहू म्हणजे उजव्या बाजूकड, गाल त्याचा राधिकेच्या, गोपिकेच्या बाजूने झुकलेला आहे. असं जे काही स्वभावोक्ती म्हणजे सहज वर्णन केलेलं आहे, आणि हे वर्णन आपल्याला नेहमी पाहायला मिळते. कोणाच्या बाबतीत? कृष्णाच्या. कृष्णाच्या बाबतीत. मग हे कृष्णाचं जे काही स्वभाव वैशिष्ट्यांचं जे काही त्याचं नैसर्गिक स्वभाव आहे त्याचं वर्णन केलेले हे उदाहरण आहे, आणि म्हणून या स्वभावोक्ती अलंकाराअंतर्गत ते देण्यात आलेलं आहे. दुसरं पहा उदाहरण. चिमुकली पगडी झळके शिरी, चिमुकली तलवार धरे करी, चिमुकला चढवी वर चोळना, चिमुकला सरदार निघेरणा. पहा, चिमुकला सरदार निघेरणा. आता इथे हे दुसरं उदाहरण दिलंय. चिमुकली पगडी झळके शिरी. शिरी, पगडी म्हणजे टोपी घातली किंवा त्यानं फेटा बांधलेला काहीतरी वर्णन केलेलं आहे. चिमुकली तलवार धरे करी. करी म्हणजे कशी? कुठं? हातामध्ये. हातात त्याने तलवार धरलेली आहे. चिमुकला चढवी वर चोळना. चोळना म्हणजे काय? युद्धाचं असतं घाललेलं अंग. ज्या वेळेस जे काही अंगरखा वगैरे वापरतात त्यातली ती पॅन्ट वगैरे आपण विजार म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ती वर चढवी. आणि चिमुकला सरदार निघेरणा म्हणजे लहान लेकरं जसे एखादं वर्णन करतात की मी युद्धाला चाललोय, मग ह्या कवितेच्या ओळी लहान एका शूर शिपायाचं वर्णन या ठिकाणी आपल्याला दाखवता येतं. आणि हे सहज आणि स्वभावोक्ती म्हणजे साध्या सरळ रूपामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. पहा, आता हे एक राजहंसाचं वर्णन आहे. राजहंसाला बाण मारलेला आहे राजानं, आणि त्यानं काय केलेलं आहे पहा, मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. मातीत पसरले म्हणजे अतिरम्य पंख म्हणजे काय केलं? आता त्याला बाण लागल्यानंतर तो काय होईल? राजहंस बाण लागल्यानंतर तडफडणार ना, वेदना होती त्याला. मग त्यानं काय केलंय? आपले पंख मातीत पसरून टाकले, अतिशय पसरलेले आहेत, अतिशय यातनामय अवस्थेमध्ये तो पडलेला आहे. केले वरी उदर पांडुर निष्कलंक. उदर म्हणजे काय? पोट. पोट. वर पोट पडलेलं आहे
आणि पांढूर म्हणजे पांढऱ्या रंगासारखा निष्कलंक म्हणजे वर आकाशाकड त्यानं पोट करून पडलेला आहे. मग हे राजहंस, एखादा पक्षी मेल्यानंतर जसं वर्णन असते, ज्याला काहीतरी इजा झालेली असेल किंवा दुखापत झालेली असेल, तर त्या पक्षाचं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी पक्षी स्वतःहून तशा अवस्थेमध्ये पडलेला असणे. आता खाली चौथं उदाहरण पहा. गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच ही या जागेवर बांधीन माडी. पहा, गणपतवाणी एका व्यक्तीचं वर्णन केलं आहे. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. म्हणजे त्याचे गुण वैशिष्ट्य, त्याची जी काही स्वभाव आहे. वाणी गणपत नावाचा जो वाणी होता तो काय करायचा, बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी, बिडी नसायची त्याच्याकडे पण नुसतंच काडी आपल्या ओठामध्ये धरून दातांमध्ये चावायचा आणि म्हणायचा मनालाच की या जागेवर बांधीन माडी. त्याच्या कल्पना ज्या काय असतील त्या इथं वर्णन केलेल्या आहेत. आणि हे सगळी जी काही उदाहरणं आहेत ही त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याशी संबंधित असल्यामुळं याला आपण स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतो. मग या स्वभावोक्ती अलंकाराअंतर्गत व्यक्तीच्या हुबेहूब प्रसंगाचं, स्थळाच्या, प्राण्याच्या, इतर जे काही बाबी असतील यांचं सरळ सरळ साधं आणि हुबेहूब वर्णन जिथं केलेलं असते तिथं स्वभावोक्ती अलंकार घडून येत असतो. मग हा स्वभावोक्ती अलंकार प्रत्यक्षात व्यक्ती, प्राणी, स्थळ, ठिकाणी यांचं जसेच्या तसं गुणधर्म दाखवण्याचं काम करत असतो. पर्यायोक्ती, पुढचं उदाहरण जे काय अलंकाराचा प्रकार त्यामध्ये पहा. पर्यायोक्त, पर्यायोक्ती म्हणजे आता इथं आपल्याला काय करायचे, पर्याय तयार ठेवायचे. पर्याय तयार ठेवायचे म्हणजे काय करायचं, एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षपणे सांगणे याला म्हणायचं पर्यायोक्ती. अप्रत्यक्ष रीतीनं सांगायची. मग आता अप्रत्यक्ष रीतीनं कसं सांगायची पहा. सरळ शब्दात कुठलीच गोष्ट सांगायची नाही, काहीतरी त्याला पर्यायी शब्द वापरायचे आणि वेगळंच काहीतरी सांगून द्यायचं. मग उदाहरण दिलंय, तू तर उमराचे फुल आणायला सांगितलेस. पहा, उमराचं फुल कधी असते का, पाहायला सुद्धा मिळत नाही. उमराचं फुल म्हणतात कधी कधी. उमराचं फुल म्हणजे दुर्मिळ गोष्ट, मिळायला कठीण आहे. मग असं तू उमराचं फुल आणायला सांगितले म्हणजे अशक्य गोष्ट करायला सांगितली. आता त्यानं सरळ सरळ अशक्य गोष्ट कर म्हणून सांगितलं का, नाही, जाय उमराचं फुल आण म्हणे. म्हणजे उमराचं फुल प्रत्यक्षात अस्तित्वात असते का नसते हे माहित नाही, अशक्य आहे ती गोष्ट. म्हणून अशक्य गोष्टीला सरळ शब्दात न सांगता अप्रत्यक्ष रीतीने सांगणे याला पर्यायोक्ती अलंकार असे म्हणतात. दुसरं उदाहरण पहा. दुसऱ्या उदाहरणात दिलेलं आहे, तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहत आहे. बिनभाड्याच्या खोलीत राहत आहे. बिनभाड्याची खोली काय असते आता, तुरुंग. बिनभाड्याच्या खोलीला आपण काय म्हणतो, तुरुंग. मग सरळ सरळ तो जेलात आहे म्हणले किंवा तुरुंगात आहे म्हण का, नाही, अप्रत्यक्ष रीतीने सांगितलंय तो बिनभाड्याच्या खोलीत आहे. इथं असं जे काही वर्ण असेल त्या वर्णाला म्हणतो आपण पर्यायोक्ती, म्हणजे पर्यायानं सांगायचं. आता अशक्य गोष्टीचं बद्दल सांगताना उमराचे फुल, तुरुंगात आहे म्हटलं की बिनभाड्याची खोली, असे त्यानं काय केले, स्वतःचे पर्याय तयार केलेले आहेत. म्हणून या उदाहरणाअंतर्गत आपल्याला कळतंय की पर्यायोक्ती अलंकार हा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता अप्रत्यक्ष रीतीने सांगणे या प्रकारच्या रचनेला पर्यायोक्ती अलंकार असे म्हणतात. सार, आता सार म्हणजे काय पहा, एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा सार हा अलंकार होतो. म्हणजे जर एखादी कल्पना सांगायची असेल तर ती कल्पना चढत्या क्रमाने सांगायची किंवा उतरत्या क्रमाने सांगायची आणि तिचा सार म्हणजे तिचा सारांश, तिचा हेतू या ठिकाणी आपल्याला पुन्हा स्पष्ट करायचा आहे. मग ही जी रचना असते या रचनेला आपण म्हणतो सार अलंकार. मग हा सार अलंकार जो आहे यामध्ये काय सांगितलेलं असते की दिलेली रचना जी काही असेल त्याच्यातून एखादं विधान आणि त्याचा उत्कर्ष किंवा अपकर्ष म्हणजे त्यातील नियम आणि त्याचं जे काही सारांश असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचा असतो. म्हणजे पहा, इथं एक उदाहरण दिलंय, सरळ सरळ साधं उदाहरण आपण बऱ्याच वेळा हे ऐकलेलं आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. मग ह्या कल्पना पहा, आता जी रचना आहे विद्येविना मती गेली, पुढं पुढं चाललंय, चढत 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 क्रमानं चाललंय. पहा, विद्येविना मती गेली, मग मती विना काय गेलंय, नीती, नीती विना काय गेलंय, गती, गती विना वित्त, वित्ताविना शूद्र, आणि शूद्र खचले म्हणजेच काय झाले, अनर्थ झाले नाही. एका अविद्येने हे सगळे अनर्थ केले. म्हणून विद्या महत्वाची आहे असं जिथं वर्णन केलेलं आहे त्याचा सार सांगितलाय. मग हा अलंकार चढत्या क्रमाने जाऊन शेवटी त्या अविद्येचं वर्णन केलंय, अविद्येच्या अनर्थाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या प्रकारच्या रचनेला सार अलंकार असे म्हणतात.
पुढील उदाहरण पाहूया. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला. पहा, आधीच मरकट म्हणजे काय? माकडासारखं. मरकट म्हणजे काय? माकड. माकडासारखं. आधीच माकडासारखं, तिच्यातही मद्य प्याला. मद्य प्याला म्हणजे काहीतरी त्याने नशेचे पदार्थ घेतले, समजा दारू प्याला असेल किंवा इतर काही अंमली पदार्थांचं सेवन केलं असेल. झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला. पहा, आधीच मरकट माकडासारखं. तांबाच्या पिंडी ते बशी खेटून वृश्चिका आज, परी तो आश्चर्य सुटता खेटर उतरील थे तुझा माज. थांबा मॅडम, आपण 14व्या अलंकार सार पाहत आहोत, 15व्याकडे जाऊ नका. 14वा अलंकार शिकत आहोत आपण. झाला जरी वृश्चिक दंश त्याला, हे दुसरं उदाहरण. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला. 14वा सार अलंकार. पहा, पहिलंच माकडासारखं माकड आहे आणि त्यानं काय केलंय? मद्य प्याला, म्हणजे दारू वगैरे काहीतरी पिली, आणि अशा स्थितीमध्ये त्याला काय डसला? वृश्चिक. वृश्चिक म्हणजे काय? विंचू डसला. म्हणजे ही जी रचना आहे, म्हणजे पहिल्यांदा काय केलं त्यानं? माकडासारख्या काही त्याच्या गती असतील, मग त्यानं दारू पिली, मग त्याच्यातही त्याला विंचू डसला. अशा ज्या काही चढत्या क्रमाने गेलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे नको त्या गोष्टी एकापेक्षा एक करत करत जाऊन तिसराच त्याच्यातून काहीतरी निश्चय, म्हणजे त्याच्यातून काहीतरी अर्थबोध झाला किंवा त्याला वेगळ्याच याला प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मग ही जी कल्पना आहे, कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेला आहे आणि त्याचा उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला आहे, तेव्हा हा सार अलंकार आपल्या समोर निर्माण झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा एक तर चढत्याच क्रमाने जाता येईल किंवा उतरत्या क्रमाने जाता येईल, पण दोन्हीतूनही काय दाखवलं जाईल? एक तर ती घटना चढत्या क्रमाने गेली तर उत्कर्ष झालेला असेल, म्हणजे तिच्यामध्ये वाढ होत गेलेली असेल, आणि जर ती उतरत्या क्रमाने आलेली असेल तर तिचा अपकर्ष, म्हणजे ती खाली खाली आलेली असेल. आता इथं पहिलं उदाहरण जे आहे ते उत्कर्ष दाखवलंय, म्हणजे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली. विद्येचे जे काही महत्व आहे ते सांगत सांगत एका अविद्येने काय काय अनर्थ केले याचं वर्णन या ओळीमध्ये केलेलं आहे. मग इथे तसंच झाला आधीच मरकट तशात मद्य प्याला. इथं काय केलंय? सगळे त्याच्या मागे संकट, म्हणजे एका मागे एक संकट येऊन येऊन अखेरीला काय झालं? त्याला विंचू सुद्धा डसला. असं जे काही रचना आहे, या रचना सार अलंकारांतर्गत अभ्यासाला उपयुक्त ठरतात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत आणि मांडलेल्या कल्पना या उत्कर्ष किंवा अपकर्ष दर्शवणाऱ्या असल्या पाहिजेत. आता आहे अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजेच काय? पहा, अन्य अधिक उक्ती. अन्य अधिक उक्ती. अन्योक्ती. आता हे उक्ती म्हणजे काय? लक्षात घ्या. उक्ती म्हणजे दुसऱ्यालाच बोलणे. दुसऱ्याला बोलणे, एखाद्या दुसऱ्यालाच बोलायचं. आता आपल्याला अच्छा. उक्ती म्हणजे काय? दुसऱ्याविषयी बोलायचं आहे किंवा दुसऱ्यालाच आता काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे पहा, दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती. दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजेच अन्योक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती. म्हणजे काय करायचं? पहा, बोलायचंही दुसऱ्या व्यक्तीला बोलायचे उद्देशून, पण दुसऱ्या व्यक्तीला बोलताना त्याच्याबद्दल काय करायचं? दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीचं उदाहरण द्यायचं. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचं त्याच्याबद्दल बोलताना उदाहरण म्हणून तिसऱ्याच व्यक्तीला पुढं करायचे. जसं पहा, आता एकाच घरामध्ये दोन व्यक्ती असतील. समजा एक घर आहे, उदाहरण लक्षात घ्या. घरामध्ये एक मुलगी आहे आणि एक सून आहे. हे दोन उदाहरणं आहेत आपल्या पुढे आता समजून घेण्यासाठी, फक्त समजण्यापुरता. याचा विपर्यास करायचा नाही. उदाहरण मुलगी आणि सुनेचं का दिलंय? तर समजण्यासाठी. आता ही मुलगी माहेरी आहे आणि ही सून सासरी आहे. समजा तिच्या दोन्हीही एकाच घरात राहतात. मग या मुलीला आणि सुनेला दोघींबद्दल काय होते? पहा, सासूला सांगायचं असते सुनेला की घरातली कामं कर, म्हणजे सकाळी लवकर उठून घरातली कामे करा, असं कोणाला सांगायचं असते? या सुनबाईला सांगायचं असते. पण इथं ती काय करते? प्रत्यक्ष सुनेला न बोलता मुलीला काय म्हणते? सूर्य डोक्यावर आला म्हणते. पहा, सूर्य डोक्यावर आला तरी ती अजून झोपत झाली नाही का? आता ही कोणाबद्दल बोलली असेल ती सासू? सुनेबद्दल. सुनेबद्दल. पण तिनं उपयोग कोणाचा घेतला? आधार कोणाचा घेतला? मुलगीचा. मुलीचा घेतला. म्हणजे प्रत्यक्षात जिच्याबद्दल बोलायचं तिला ती बोलली, पण तिचं जे काही बोलणं आहे हे आपल्याला न सांगता तिनं मुलीवर ढकललंय. म्हणजे सुनेला लागलं तर पाहिजे, पण मुलीचं उदाहरण आलंय म्हणून इथं लेकी बोले सुने लागे. पहा, लेकी बोले
सुने लागे, म्हणजे लेकीला बोलून लागलं कोणाला हे? सुनेला लागलं. लेकी बोले सुने लागे, अशी जी काही म्हण आहे मराठीमधले, त्याप्रमाणे ही अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. म्हणजे ज्याला आपल्याला बोलायचं आहे त्याचं नाव न घेता किंवा त्याच्याकडे सरळ सरळ आपला निर्देश न करता लेकी बोले सुने लागे, या प्रकारची ही रचना असते. म्हणजे दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे, परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजेच अन्योक्ती. आता इथं उदाहरण पाहे. सांबाच्या पिंडी ते बस्सी खेटुनी वृश्चिका आज, परी तो आश्रय सुटता खेट रे उतरतील रे तुझा माज. म्हणजे पाहिजे सांबाच्या पिंडीशी वसूंनी खेटुनी वृश्चिका आज, सांबाच्या पिंडी ते पा, म्हणजे जर एखादा विंचू सांबाच्या पिंडीले, म्हणजे सांब सदाशिव ज्याला आपण महादेवाच्या पिंडी असं समजू, मग त्याला जर खेटून एखादा विंचू बसला असेल, तरी तिथं असल्यानंतर त्याचं समजा महत्व असेल, किंवा इथं या विंचवाला ज्या मंदिरामध्ये असताना स्थान जरी मिळालेलं असेल तर तिथं तो सुरक्षित आहे. पण जसा तो बाहेर आला, पहा जसा, परी तो आश्रय सुटता खेट रे उतरतील रे तुझा माज. पण तो विंचू जर मंदिराच्या बाहेर आला किंवा त्या पिंडीच्या दूर आला तर काय करतील लोक? त्याला मारतील. मारतील. म्हणजे इथं वर्णन दिलंय, मारतील म्हणजे इथं वर्णन केलंय. पण आता हे प्रत्यक्षात प्राण्याला उद्देशून वर्णन केलंय. सांबाच्या पिंडी म्हणजे इथं वृश्चिकेशी किंवा खेटराबद्दल बोललेलं नाही, तर इथं मनुष्य धर्माचा स्वभाव गुणवैशिष्ट्य दाखवलाय की जर तू आज समजा एखादा व्यक्ती, वाईट व्यक्ती जरी असेल, तर तो मोठ्याच्या आश्रयाने राहत असेल, मोठ्याच्या आश्रयाने कुठल्या चुकीच्या गोष्टी करत असेल किंवा त्याला चिटकून राहत असेल, पण ज्यावेळी हा मोठा व्यक्ती बाहेर निघून जाईल किंवा त्याच्यापासून हा दूर जाईल, त्यावेळेस लोक याचा आदर करतील का? नाही. म्हणजे समजा आता एक उदाहरण धरा की एखादा नेता आहे, आमदार खासदार आहे आणि त्याचा पीए आहे, तो पीए त्याच्यासोबत नेहमी राहतो, लोक त्याला सुद्धा आज काय करतात? मान देतात. पण त्याचं पीए पद गेलं किंवा त्या आमदाराने त्याला बाजूला केलं तर त्या पीएला किंवा त्या व्यक्तीला तेवढं महत्व देतील का लोक? मुळात पहिले जे महत्व त्याला होतं त्याच्यासोबत असल्यामुळं ते तिथं राहणार नाही. म्हणून या प्रकारची जी रचना असेल ती अन्योक्ती, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. आता इथं दुसरं उदाहरण पहा. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक, हे मूर्ख यासी किमपी ही नसे विवेक, रंगावरून तुझला गणतील काक. पहा, आता हे कोकिळेबद्दल वर्णन केलंय. या कोकिळेबद्दल वर्णन करून काय केलंय? माणसाला किंवा आपल्या सर्व मानव जातीला उद्देशून ही रचना केलेली आहे. मग इथं रचना काय केली पहा. येथे समस्त बहिरे बसतात लोक, सगळे लोक कसे आहेत? बहिरे. मुळात बहिरे नाहीत, पण बहिऱ्यांचं त्यांनी काय घेतलेलं आहे? सोंग घेतलेला आहे. का भाषणे मधुर तू करीशी अनेक, तू कितीही पटवून देण्याचा जर त्यांना प्रयत्न केला तरी ते काही ऐकणार नाहीत. हे मूर्ख याशी किमपी ही नसे विवेक, हे लोक मूर्ख आहेत, यांना काही विवेक नाही, आचार नाही, विचार नाही. रंगावरून तुझला गणतील काक, म्हणजे कोकिळ पहा, कोकिळ कशी असते? काळी रंगाने असते, पण तिच्या अंगावरती ठिपके असतात पांढरे. आणि कावळा हा सुद्धा काय असतो? पूर्णपणे काळाच असतो. मग कोकिळा आणि कावळा, जसं कोकिळ कुहू 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 करून आपलं लक्ष त्याच्याकडे, आपण आपल्या कानावरती शब्द पडल्यानंतर किंवा त्या आवाजाचा ध्वनी पडल्यानंतर आपलं लक्ष सहज जाते झाडाकडे, कुठे आहे कोकिळ पाहतो आपण, पण दिसत नाही. मग या कोकिळेला उद्देशून रंग जरी काळा किंवा काळी कोकिळा असली कावळ्यासारखी, तरीही इथं प्राणी जातीला वर्णन करून काय केलंय? माणसाचे गुणधर्म इथं सांगितले. इथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करती अनेक, हे मूर्ख किमपी ही नसे यास विवेक, रंगावरून तुझला गणतील काक. म्हणजे जरी तू कितीही चांगलं म्हणजे लोकांना पटवून देण्याचा विचार करत असतील, तरी हे लोक न ऐकल्यावर नेतील आणि तुझ्या विचारांना कुठलंही त्या ठिकाणी महत्व राहणार नाही. असं मनुष्याला लागेल असं या ठिकाणी हे कोकिळेवरून वर्णन केलेलं आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलंय? अन्योक्ती, म्हणजे कोकिळेला उद्देशून कोणाला बोललं? हे मानवाला बोललेलं आहे, मानव प्राणी जातीला सगळ्या उद्देशून बोललेलं आहे. असं हे वर्णन ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी अन्योक्ती, लेकी बोले सुने लागे अशी रचना असेल त्या ठिकाणी अन्योक्ती अलंकार घडून येत असतो. मग ही अन्योक्ती अलंकाराची जी काही उदाहरणे आहेत ती मुळात लक्षात ठेवायची की ज्या व्यक्तीला बोलायचंय त्याला प्रत्यक्ष उद्देश त्याचा न करता इतरावरून त्याला बोलायचं. म्हणजे कुठलीही जर दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायची. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्यातला हा प्रकार. म्हणजे लेकीला बोलायचं आणि खरा उद्देश कोणासाठी असतो? तो सुनेसाठी असतो.
असं जी काही रचना उदाहरणात दिलेली आहे ती रचना या ठिकाणी आपल्याला या अन्योक्ती प्रकारांतर्गत पाहायला मिळते. म्हणजेच दिलेली रचना जी असेल ती रचना मुळात व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असेल. पुढील उदाहरण पाहूया ससंदेह अलंकाराचं. ससंदेह हा अलंकाराचा पुढचा प्रकार आहे. आता याच्यामध्ये काय आहे पहा, स आणि संदेह असे दोन शब्द आहेत. संदेह. आता संदेह म्हणजे काय बरं? संदेह शंका. शंका घेणे. संदेह म्हणजे शंका घेणे किंवा संशय घेणे. आता मग संशय घ्यायचा आहे आपल्याला. कशाचा संशय घ्यायचा? तर उपमेय कोणते व उपमान कोणते? उपमेय म्हणजे काय सांगा पण. काल आपण उपमेय कोणते आणि उपमान कोणतं पाहिलं. उपमेय म्हणजे काय? उपमेय कशाला म्हणायचं? उपमेय कशाला म्हणायचं? उपमेय सांगा. उपमेय आणि उपमान. अलंकार गेले का? अलंकार गेले का आपले कालचे? कुठे गेले? उपमेय म्हणजे एखाद्या वस्तूची तुलना करणे. मूळ वस्तू सर. उपमेय म्हणजे मूळ वस्तू. उपमेयाची साधी सरळ सरळ व्याख्या काय? म्हणजे आपण वर्णन काल शिकलो. उपमेय कशाला म्हणायचं आणि उपमान कशाला म्हणायचं? ज्या वस्तू व्यक्तीची किंवा प्राण्यांची तुलना. उपमेय म्हणजे मूळ वस्तू सर. उपमेय म्हणजे मूळ वस्तू. म्हणजे इथं उदाहरण दिलं होतं, हा आंबा म्हणजे जणू साखरच. मग याच्यातलं उपमेय मूळ वस्तू कोणती होती? आंबा. आणि त्याचं उपमान कोणा दिलं होतं? साखरच. त्या ठिकाणी साखरेला उपमान. ज्याची उपमा द्यायची ती झाली उपमान आणि मूळ वस्तू म्हणजे उपमेय. मग आता इथे या संदेहामध्ये काय आहे पहा, उपमेय कोणते म्हणजे मूळ वस्तू कोणती व उपमान कोणते, ज्याला उपमा द्यायची ती कोणती, असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. पहा, उपमेय म्हणजे मूळ वस्तू कोणती आणि ज्याला उपमा त्याची उपमा द्यायची ती वस्तू कोणती, असा संशय निर्माण झाला असेल. संशय म्हणजे शंका मनामध्ये आली तर जी मनाची द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. मग हे ससंदेह म्हणजे काय? याच्यामध्ये संदेह आहे. संदेह, संशय जे आता एखाद्या वेळेस आपल्या अंधाऱ्या खोलीमध्ये पायाला जर दोरी लागली किंवा काहीतरी आपल्या लांब पट्टा वगैरे काही समजा पायाला लागला आणि आपण दचकून जातो, मग त्यावेळेस काय होतं? साप होता की दोरी होती? अंधारामध्ये दिसत नाही, पण साप होता की दोरखंड होता? असा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, संशय निर्माण होतो. म्हणून या उदाहरणाला आता इथं पहा, उपमेय कोणते आणि उपमान कोणते सांगा. दोरखंड उपमेय असेल की साप उपमान असेल? सांगता येईल का निश्चित? उपमेय नाही सर. नाही मूळ वस्तू कोणती आहे ती समजणं झाली ना. दोरखंड आहे की साप आहे? काही कळायला का? सांगता येणार नाही. जसं इथं पाहिलं होतं आपण, आंबा हा साखरच आहे. आंबा हा काय होता म्हणलं? साखरच आहे उपमा म्हणलं. सर. खरंच आहे. पण इथं तसं काय आहे का? म्हणजे दोरखंड आहे की साप आहे? काही कळायला का आपल्याला? नाही. नाही सर. कोण्या विशेष दोरखंडाला महत्व दिलं का या सापाला महत्व दिलं, किंवा मूळ वस्तू दोरखंड होती की साप होती, काहीच कळत नाही. पण हे जर वाक्य असं असतं की हा दोरखंड म्हणजे सापच जणू, हा दोरखंड म्हणजे सापच जणू, तर मग मूळ वस्तू कोणती झाली असती आपली इथं? साप. नाही, दोरखंड झाली असती. मी काय म्हणतोय, हा दोरखंड म्हणजे सापच जणू. हा, दोरखंड. उपमेय मूळ वस्तू कोणती होती इथं? दोरखंड. दोरखंड आहे. आणि त्याला उपमा कशाची दिली मी? सापाचं. सापाची. इथं दोन्ही वेगवेगळे झाले, कळले. पण इथं पहा, दोरखंड की साप, कळायला का काही? या नाही. सांगता येत नाही. मुळे काय झालंय, तो दोरखंड नेमका होता की साप होता? प्रश्न निर्माण झाला, संदेह निर्माण झाला मनामध्ये, काहीच कळलं झालं. म्हणून इथं उपमान कोणते आहे आणि उपमेय कोणते आहे, दोन्ही बाजू आपल्या
स्पष्ट नाहीत, मनामध्ये संशय निर्माण व्हायला, दोर होती किसाप होते, काहीही कळत नाही, म्हणून या अलंकाराला म्हणायचं ससंदेह. दुसरं पहा, कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा, चंद्र कोणता वदन कोणते. पहा एखादं आता हे काय केलंय, शृंगारात्मक वर्णन आहे. म्हणजे एखादे दोन व्यक्तिरूप आहेत. व्यक्तिरूप म्हणजे एक चंद्रमाचा नाही कळला. एक पुरुष असेल, चंद्रमाचा आणि स्त्रियाचा स्त्रीचं स्त्री वर्णन असेल. मग या पुरुषानं काय केलंय, या स्त्रीच्या मुखाचं वर्णन केलंय आणि ही स्त्री सुंदर आहे, दिसायला रूपवान आहे. मग तो काय म्हणतोय, कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा. पहा, चंद्रासारखं हिचं तेजस्वी रूप ज्या स्त्रीचं तिच्या समोर उभे असलेले आहे. मग तो प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला, मी वरचा चंद्र मानू की माझ्या समोर आहे त्या रूपाला चंद्र मानू. चंद्र कोणता वदन कोणते. मग हे चंद्र आहे की वदन म्हणजे तोंड मुख आहे की आभाळातलं चंद्र आहे, सांगा. त्याच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. कळायला का त्याला काही नाही. म्हणजे तो इतका भुलून गेलाय त्या रूपाला की चंद्र कोणता आणि वदन कोणते याच्यामध्ये त्याला संदेह निर्माण झाला. संदेह म्हणजे शंका निर्माण झाली. मग इथं मूळ वस्तू कोणती आहे सांगा, आहे का काही मूळ वस्तू. उपमेय कोणते आणि उपमान कोणते, कळायला का. नाही. काहीच सर, कळत नाही. कारण त्यांना जर सांगितलं असतं की चंद्रमा हा मूळ उपमेय आपण पकडला असता, पण वदन याला जी उपमा दिली त्याला आपण उपमान म्हणलं असतं. पण इथं काय केलंय, तुझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला, तुझ्या शंका नाही सर, निर्माण झाली. कोणते आहे चंद्रमा हा म्हणून. भुवरचा मानू की नभीचा मानू, कोणता मानू मी सांगा. माझ्या समोर आहे ती चंद्र म्हणू, आभाळात आहे तो चंद्र म्हणू. म्हणजे त्यानं इथं विकल्प त्याच्या पुढे निर्माण झाला. इथं काय दिले शब्द की. पहा, इथं पण की होता. म्हणजे विकल्पात्मक स्वरूपामध्ये कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा, शासंकता, संशय निर्माण झाला त्याच्या मनामध्ये. मग हे प्रेम स्वरूपातलं किंवा जी स्त्री रूपातली आपली भूमिका असते त्या भूमिकेतलं हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून इथं ससंदेह, मनाची विधा अवस्था झाली निर्माण की नेमकं मी कोणाला नेमकं इथं मी सुंदर म्हणू, भुवरीच्याला म्हणू की आपल्या जी काही रचना आहे आकाशातल्या चंद्राची त्याला चांगलं म्हणू, असं जे काही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे त्या रचनेनुसार हा प्रकार ससंदेह अलंकाराचा आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जी काही उदाहरणाची रचना आहे त्यामध्ये तिसरा आपल्याला त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे अलंकाराचा तो आहे भ्रांतिमान. भ्रांतिमान, भ्रांती म्हणजे काय ते पाहूया. भ्रांती म्हणजे काय पहिल्यांदा